शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांचे फोन कॉल येत आहे की कांदा साठवणुकीमध्ये अशी कोणती पावडर वापरली पाहिजे की जी कांद्याला सडूच देणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं आपण उत्तर ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्याचबरोबर आपण कांदा साठवणुकीमध्ये सडतो का याचे मुख्य कारणं जाणून घेणार आहे. त्यानंतर कांदा साठवणुकीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कांदा साठवणुकीच्या पावडरी येत असतात हे जाणून घेणार आहे. त्यानंतर त्यांचे कार्य काय ते जाणून घेणार आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कांदा साठवणुकीमध्ये कोणत्या पावडरीचं कॉम्बिनेशन वापरलं पाहिजे, ज्या कॉम्बिनेशनमुळे आपल्या कांदा साठवणुकीमध्ये दीर्घकाळ कांदा आपला सुरक्षित राहील. तर शेतकरी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जाकीर मंसूरी, शेतकरी मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी बऱ्याच शेतकरी बांधवांची लेट उन्हाळ कांद्याची लागवड झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचे जे आगस कांदे होते त्यांनी कांदी काढणी होऊन त्यांची कांदा सुरक्षित चाळीमध्ये गेलेला आहे. परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांचे अजूनही कांदा काढणीचं काम चालू आहे. मे महिना सुरू झालेला आहे तरी बी देखील अजून कांदा काढणीची बी काम चालू आहे आणि साठवणुकीचं पण काम बऱ्याच शेतकरी बांधवांचं चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, असे बरेचसे शेतकरी बांधवांचे फोन येत आहे की यंदा कांद्याची लागवड कमी असल्यामुळं आणि कांद्याचे उत्पादन कमी भेटत असल्यामुळं तर यंदा कांद्याला चांगले दिवस राहील. खरोखर यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना चांगले दिवस राहील. परंतु जर आपण कांदा चांगल्या प्रकारे टिकावला नाही तर आपल्याला योग्य तो कांद्याचे पैसे होणार नाही. त्याच्यासाठी बरेच शेतकरी बांधव असं विचारित होते की अशी कोणती पावडर आहे का जी पावडर आपण वापरल्यानंतर कांदा सडणारच नाही. तर शेतकरी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की जगामध्ये अशी कुठलीही पावडर नाही का जी पावडर कांद्याला सडण्यापासून रोखू शकते. तर शेतकरी मित्रांनो, मग दुसरा प्रश्न असा होईल की मग कांदा पावडर वापरावी की नाही वापरावी. तर शेतकरी मित्रांनो, कांदा साठवणूक पावडर ही वापरली गेली पाहिजे आणि तिचं कार्य म्हणजे एक जुनी म्हण होती की एक सारखा कांदा 10 सारख्या कांद्याला नासवतो. तर शेतकरी मित्रांनो, जो एक सारखा कांदा आहे त्याला आपण रोखू शकत नाही, परंतु ज्या एका सारख्या कांद्यामुळे जे 10 कांदे आपले सडणारे तर ते रोखण्यासाठी आपल्याला कांदा साठवणूक पावडर वापरायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, दुसरा प्रश्न असा आहे की कांदा साठवणुकीदरम्यान सडतो का, याचं कारण जाणून घेतलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, त्याचे अनुवांशिक गुणधर्म म्हणजे वाहनाची योग्य निवड. तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी बांधव कुठल्याही प्रकारचं वाहन घेते आणि त्याचं रोप टाकून लगेच कांद्यासाठी रोप तयार करतात. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला व्हरायटी निवडत असताना तर 6 ते 7 महिने कांद्याची टिकवण क्षमता असलेल्याच वाहनाचा निवड करायचा आहे. त्यामध्ये आपण रॉयल पिंक, पुना फुरसुंगी या वाहनांचा उपयोग करू शकते आणि इतर भरपूर वाहन आहे तर ते वाहनाची पूर्ण माहिती जाणून घेऊन आणि मग त्या वाहनाची निवड केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, दुसरं कारण आहे खताचा असंतुलित वापर. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी बांधवांचे ज्यावेळेस आम्ही त्यांना खताचे डोस विचारित असतो काय काय खताचे डोस झालेले, तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी बांधव नायट्रोजन आणि फॉस्फरसयुक्त खताचा वापर करतात आणि त्यामध्ये पोटॅशयुक्त खताचा वापर अतिशय कमी प्रमाणात किंवा काही काही शेतकरी बांधव करतच नाही आणि केला तर सगळ्यात शेवटी पोटॅशचा वापर करीत असतात. काही शेतकरी बांधव तर दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याकडे लक्ष देत नाही, म्हणजेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या खतांचा वापरच कुठल्याही प्रकारे होत नाही. त्यानंतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, झिंक, फेरस, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम यासारख्या खतांचा अजिबात वापर होत नाही. तर याच्या डेफिशियन्सीमुळे म्हणजे याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या कांदा साठवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला संतुलित खताचा वापर करायचा आहे. त्याचं जे शेड्यूल आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बी तुम्ही पाहू शकताय, त्यामध्ये मी कांद्याचं शेड्यूल बी दिलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तिसरं आणि यावर्षी जाणवणारं मुख्य कारण म्हणजे कांदे ओढून येणे किंवा अपरिपक्व कांदे राहणे. तर शेतकरी मित्रांनो, जे लेट कांदे जानेवारीची जी लागवडीचे कांदे आहे तर शेतकरी मित्रांनो, हे उन्हामुळे ओढून येणार आहे, म्हणजे त्याचं वय पूर्ण न होता ते कांदे परिपक्व न होता काढणीसाठी येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे कांदे कोवळे म्हणजेच अपरिपक्व असल्यामुळे हे कांदे साठवणुकीदरम्यान यांची टिकवण क्षमता कमी असते, त्यामुळे हे कांदे लवकर सडतात. तर शेतकरी मित्रांनो, असे कांद्याचे आपल्याला लक्ष देऊन आणि कांदे सडायला सुरुवात होण्याआधीच आपल्याला विकायचे, म्हणजे सडायला लागल्यानंतर लगेच आपल्याला कांदे विकायचे, त्याचा जास्त मोह धरायचा नाही. तर शेतकरी मित्रांनो, तिसरा प्रश्न असा होता की कांद्याचे साठवणुकीमध्ये येणाऱ्या पावडरींचे प्रकार. शेतकरी मित्रांनो, कांदा साठवणुकीमध्ये 2 प्रकारच्या पावडरी येत असतात. तसे 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे
कीटकनाशक पावडर. शेतकरी मित्रांनो, कीटकनाशकामध्ये 2 प्रकारचे पावडर येत असतात. त्यामध्ये क्लोरोपायरीफॉस 1.5% ही क्लोरोडस्ट म्हणून पावडर येत असते. दुसरी म्हणजे BSC पावडर म्हणजे फेनोलेट 0.4% ही पावडर येत असते. तर शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशकामध्ये सल्फर डस्ट म्हणून येते, त्यामध्ये सल्फर 85% हा घटक असतो. तर शेतकरी मित्रांनो, जी कीटकनाशक ज्या पावडरी आहे त्यामध्ये क्लोरोडस्ट आणि BSC पावडर, तर यांचं जे कार्य आहे, तर शेतकरी मित्रांनो यांच्यामुळे जी किडी आहे, आळे आहे आणि ते चाचण आहे यापासून ज्या हानिकारक किडी या किडींपासून संरक्षण ही पावडर करीत असते. त्यानंतर ज्या बुरशीनाशक पावडर आहे तर त्यामध्ये सल्फर डस्ट ही काय करत असते, जी कांद्या सडल्यानंतर जो ओलवा असतो या ओलव्यामध्ये अनेक प्रकारचे जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोग असतात. या हानिकारक रोगांच्या ज्या बुरशी आहे यांना मारण्याचं काम ही सल्फर डस्ट करीत असते. तर शेतकरी मित्रांनो, चौथा प्रश्न असा आहे की कोणतं कॉम्बिनेशन आपण कांदा साठवणुकीमध्ये वापरलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी बांधवांचं मी बघत असतो ते कुठल्याही एकाच प्रकारची पावडर वापरत असतात. काही शेतकरी बांधव BSC पावडर वापरतात, काही शेतकरी बांधव क्लोरोडस्ट वापरतात, तर काही शेतकरी बांधव सल्फर डस्ट वापरीत. तर शेतकरी मित्रांनो, कुठल्याही प्रकारची एकच पावडर शेतकरी बांधव वापरत असतात. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक कीटकनाशक पावडर घ्यायची आणि एक बुरशीनाशक पावडर घ्यायची. तर याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे, तर 5 किलो आपण जर कीटकनाशक पावडर घेतली तर 5 किलो आपल्याला बुरशीनाशक पावडर घ्यायची. म्हणजेच आपण जर समजा क्लोरोडस्ट किंवा BSC पावडर या दोन्हीपैकी एक जर आपण 5 किलो घेतली तर आपल्याला त्यामध्ये 5 किलो सल्फर वापरायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक या दोघांचं समप्रमाणात पावडर घ्यायची आहे आणि ती पूर्ण चांगल्या प्रकारे मिक्सिंग करायची आहे आणि मग ती आपल्याला डस्टिंगसाठी वापरायची आहे. आणि बरेच शेतकरी बांधव म्हणतात की कांद्याचा कलर जातो पावडरीमुळे. तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी बांधव काय करतात, हाताने पावडरची धुराळणी करतात. त्यामुळे काय होतं, जास्त प्रमाणात कांद्यावर पावडर पडते आणि कांद्याचा कलर जाण्याची तिथं जास्त शक्यता असते. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, पातळ साडीच्या कापडातून आपल्याला 4 ते 5 पाट्या टाकल्यानंतर त्याची धुराळणी करायची. एकदम बारीक तोंडाला पावडर लावल्याप्रमाणे असा लेअर कांद्यावर पडला पाहिजे, या प्रमाणात आपल्याला कांद्यावर धुराळणी करायची आहे. म्हणजे जास्त पावडर बी नाही झाली पाहिजे आणि सर्व कांद्यावर पावडर पडली पाहिजे, ह्या प्रमाणात आपल्याला कांदा पावडर वापरायची. त्यानंतर एक म्हणजे पहिले लोक थायमेट वापरत होते. तर शेतकरी मित्रांनो, थायमेटवर सरकारने बंदी आणलेली आणि त्यासाठी त्या जागेवर आपल्याला क्लोरोपायरीफॉस 10% हा घटक असलेलं ग्रॅन्युअल्स आलेलं आहे. तर ते ग्रॅन्युअल्स आपल्याला काय करायचं आहे, तळ्यात टाकायचे आहे. ते तळ्यात टाकल्यामुळं काय होणार आहे, घूस, त्याच्यानंतर सापसुरळी किंवा साप किंवा इतर विंचू यासारख्या किडींपासून आणि प्राण्यांपासून आपल्याला संरक्षण होणार आहे. त्याच्या वासामुळं ते किडी तिथपर्यंत येणार नाही. आणि कांदा साठवणूक झाल्यानंतर चाळीच्या वरून आपल्याला पुन्हा एकदा जी ग्रॅन्युअल आहे याचा वापर करायचा आहे. कांदा साठवणुकीमध्ये आपल्याला हवा खेळती राहील याची दक्षता घ्यायची आहे. आणि शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण कांदा साठवणूक केली तर आपला दीर्घकाळ कांदा हा संरक्षित राहणार आहे आणि आपल्याला यावर्षी चांगले पैसे देखील मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा शेतकरी मार्गदर्शन केंद्र हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल. धन्यवाद.